प्रकारचा आहे सर्व क्रीडा रसिकांत असे जमलेल्या माझ्या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा दीपक सोरगे शब्द फुलाने स्वागत करतोय आणि वणी संघाने आपलं जे आपल्या इथे तुमचा पूर्णपणे खैमा आहे तो पूर्णपणे बाहेर जायचं बाहेर बाहेर सर प्लीज सहकार्य असावं लवकरात लवकर उरकायचंय ओमकार आणि बरं तुम्हाला जर 1 रनची पेनल्टी हवी असेल तर खरोखर असं तुम्ही हे सेल्फी काढत बसा 1 रनची पेनल्टी तुम्हाला खरोखर भेटेल फक्त 2 खेळाडू चला लवकर बॅट्समॅन पाठवायचे चला वणी संघाची सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आणि धावी स्फोट धनवीर स्फोट अलिबाग चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे राहुल भैया तसेच समर्थ कुठे दिसत नाहीये आहे का दरम्यान अप्रतिम असा किती मात्र खेळ पाहायला गेला होता कालच्या 40+ या मॅचेस मध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी पाहिली होती समर्थकडून फलंदाजी पाहिली नव्हती परंतु आज मात्र बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल फलंदाजी करेल समर्थकडून आपल्याला पाहतोय नीला जर्सीमध्ये एक क्रिस गेल म्हणून त्याचं संबोधलं जातं परंतु आता मात्र फलंदाजीसाठी येतोय सोनू आणि बारक्या कांबले 2 मॅचेस मध्ये फ्लॉप झालेला आहे परंतु आता बघूया सेमीफायनलच्या सामन्यामध्ये कशा प्रकारची रंगतदार हा सामना मात्र कशा प्रकारची फलंदाजी करेल इथे मात्र सोनूने आपल्या मैदानामध्ये छाप सोडलेली आहे एक उत्कृष्ट असा फलंदाज पाहायला मिळतोय मात्र या वेलशेत नगरीमध्ये मात्र पाहायला गेलं तर याच दरम्यान माझे साथी समालोचक संतोषजी वाघमारे तसेच धावी स्फोटचे अगदी एक आयोजक म्हणून आपल्याला आम्हाला तुषारजी शिंदे त्याची मधुर आवाज तुम्ही पाहिलं एक धावतं समालोचन त्यांनी ऐकवलं त्यांचं देखील एक समालोचनाचा चांगला वारसा आहे चांगल्या प्रकारे त्यांचं धावीच्या मॅचेसमध्ये चांगल्या प्रकारचं समालोचन करतात पुन्हा एकदा मी घेऊन चाललो दीपक सोरगे सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एक उत्कृष्ट असा गोलंदाज येतोय मात्र गोलंदाजी मार्ककडे मात्र एक 12 प्रतिनिधी यायचंय कृपया दीपक एक डावखुरा गोलंदाज दीपक गोलंदाजी मार्ककडे मात्र फलंदाज आहे तो सोनू चला चेंडू पाहणं किंवा करणं लवकरात लवकर अडपा मित्रांनो कारण की थोडा वेळ आता सूर्य अगदी मावळ तिकडे झुकलेलाच आहे परंतु वेळेअभावी आम्हाला मॅचेस 2 ओव्हरच्या करायच्या आहेत कारण की जर वेळ कमी असता जर निवडला नसता तर नक्कीच आम्ही मॅचेस जास्त ओव्हरच्या ठेवल्या असत्या फायनल मात्र आम्हाला जास्त ओव्हरचा ठेवायचा आहे बघूया कशा प्रकारची आणि फायनल मध्ये त्यांनी धडक मारली ती तो संघ मात्र वैशाली स्मृती खराबटी हा संघ मात्र आतुरतेने वाट पाहत आहेत चला घेऊन चाललोय वेलशेत नगरीमध्ये मॅच रंगलाय तो मात्र बापदेव वणी वर्सेस धनवीर स्फोट अलिबाग यांच्या दरम्यान प्रथम गोलंदाजीसाठी येतोय दीपक डावखुरा गोलंदाज सामना करेल तो आता मात्र खरोखर त्याची बॅस तडपते ती मात्र सोनू याची फलंदाजीमध्ये स्तब्ध आहे बघूया कशा प्रकारची फलंदाजी करेल क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय क्षेत्ररक्षणामध्ये मात्र इथे फलंदाज पत्र सजवलेलं पूर्णपणे स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ पॉइंट गली चेंडू पहिला चेंडू मात्र हा मात्र 6 धावांसाठी असा खेळ पाहायला मिळतोय पहिल्या इनिंग मध्ये 13 चेंडू 30 धावा दुसऱ्या इनिंग मध्ये 10 चेंडू 46 धावा आणि आता मात्र सेमीफायनल मध्ये मात्र बेधडक आडव्या बॅटने केलाय प्रहार चेंडू ढाळलाय सीमा पार अशा पद्धतीची फलंदाजी सोनू याची थँक्यू डीजे जर म्हटलं गेलं तर आमच्या गावातील एक व्यक्तिमत्व म्हटलं दयाराम ताडकर कारण की षटकार मारलं का त्यांचा हात मला पाठवूनच समजतो की 100 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी सुवर्ण संधी मात्र मागाशी देखील सामन्यामध्ये हॅट्रिक केली होती आणि मात्र 100 रुपयाचा पारितोषिक आपल्या खिशात टाकला होता तो मात्र खेळाडू सोनू सामना करेल तो दीपकच्या गोलंदाजीचा हॅट्रिक साठी सुवर्ण संधी आहे ती सोनू याला सोनूची हॅट्रिक करेल का सर्व क्रीडा रसिकांची नजर आहे त्या सोनूवर मॅच बट्टा येतो चेंडू जातोय स्ट्रेट ड्राइव्ह फॉर द 6 रन खरोखर नीट गाड्या बॉलिंग करायला लागेल कारण की हा गाड्या ठेवणार नाही दयाराम ताडकर हॅट्रिक साठी 100 रुपये
बॅटच्या पट्ट्यात पूर्ण चेंडू मध्ये मिड विकेट दिशेने मात्र खेळाडू आहे विनोद वाडकर आहेत. दरम्यान हा मात्र झेल सोडणार नाही. त्यांना माहिती आहे विकेटचा मात्र काय असेल महत्व आहे हे त्यांना माहिती आहे. मात्र एका खंद्या फलंदाजाचा विकेट मिळवतोय. मात्र दीपक मात्र कमबॅक करतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना मात्र एक 3 खणखणीत षटकार घेतले आणि मात्र चौथ्या चेंडूवर मात्र एक खंद्या फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. इथे मात्र येतोय मात्र एक विनिंग शॉट ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता तो मात्र अमित मैदानामध्ये येतोय. एक दुमदार खेळ खेळणारा हा अमित मात्र बघूया कशा प्रकारे 2 मिनिटं चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. परंतु सोनू माझी खेळी संपुष्टात येते. सोनू मात्र फलंदाज बाद होतोय. इथे मात्र फलंदाजी मार्कडी येतोय. अमित मात्र बारक्या कांबळे ज्याची बॅट तडपते. देवड मॅच मध्ये काही करू शकला नाही. मात्र इथे बघूया सेमीफायनल मध्ये आपली चांगल्या प्रकारची फलंदाजी करेल का. मात्र आडव्या बॅटने पुन्हा मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही. चेंडू अगदी सीमारेषेलगत जातो. 1 धाव तर घेतलेली आहे. 2 धाव घेण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव समाधान मारायला लागते बारक्याला. त्याला माहिती आहे अमितला देखील माहिती आहे बारक्या काय पद्धतीचा खेळाडू आहे. परंतु त्याची आज मात्र बॅट्स मात्र कोणत्या प्रकारची फलंदाजी चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळत नाही. परंतु अमितनी मात्र याच मैदानावर आपली छाप सोडलेली आहे. मात्र खरोखर 2 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण असताना मात्र खडखडी षटकार टाकला आणि मात्र मॅच आपल्या खिशात टाकला. मात्र सेमीफायनल मध्ये धडक मारली तो मात्र अमित. मग तो मैदानामध्ये पाहतोय सामना करतोय दीपकच्या गोलंदाजीचा. बॅटच्या पट्ट्यात चेंडू लॉंगॉनच्या दिशेने चेंडू मात्र जातोय. ट्रॅव्हल होते. जोपर्यंत ट्रॅव्हल होते तोपर्यंत 1 धाव मात्र निश्चित होते. प्रकाश सराडे इथे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतोय. 1 धाव मात्र निश्चित होते. या 1 धावेने धावसंख्या धावफलकात झलकते. ती मात्र आहे ती 20. पहिलं षटक मात्र संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 20. आता आलेल्या पाहुण्यांसाठी मी सांगतोय प्रथम नाणेफेकीचा कौल हा अलिबाग या संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं ते बापदेव वणी संघाला. बापदेव वणी संघाकडून मात्र सोनू यांनी अप्रतिम अशी फलंदाजी करत 3 खणखणी षटकार घेतलेत. मात्र 3 चेंडूवर 3 खणखणी षटकार टाकल्यानंतर मात्र कमबॅक केलं ते मात्र दीपक याने. एक विकेट मिळवला. सोडू सगळ्या खांद्या फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवला आणि मात्र एकेरी दुहेरी धावसंख्या मात्र पोहोचून ठेवली ती 20 या धावसंख्येवर. आता मात्र गोलंदाजी मार्ककडे येतोय. क्रिस गेल या नावाने संबोधला जाणारा समर्थक कडू डावखुरा गोलंदाज ज्यांनी या 40+ मॅचेस मध्ये आपला ठसा उमटवला होता गोलंदाजीच्या माध्यमातून. फलंदाजी मात्र तिथपर्यंत साधी अशी केली नव्हती परंतु गोलंदाजी अप्रतिम दर्जाची करतोय का बघूया. आज मात्र सेमीफायनलचा सामना रंगतदार सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यबल आहेत 40+ आणि मात्र इथे आता मात्र ओपन टुर्नामेंट मध्ये भाग घेतलेला बापदेव वणी. आता मात्र अमित चौफेर फटकेबाजी करेल का. सर्व 4ही दिशाने आपला नजर फिरवतोय. फुलटॉस चेंडू अगदी लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. तिकडे मात्र प्रकाश सरांनी मात्र चेंडू सोडलाय परंतु 2 धावा मात्र निश्चित होता. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर झलकली ती मात्र 22 चेंडू. पहिल्या चेंडूवर अगदी जमीनदस्त कार्पेटच्या माध्यमातून खेळलेला हा धावसंख्येत मात्र 2 भर पडली. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर झलकली ती मात्र 22 धावा. जर यष्टीरक्षकाचं काम पाहतोय म्हटलं गेलं तर खरोखर राहुल भैया अप्रतिम दर्जाचा इथं क्रिकेट पाहायला मिळालं होतं कालच्या दिवसामध्ये. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येतोय. चेंडू अगदी सीमारेषेलगत बघूया खेळाडू आहे. कोणतीही चूक होणार नाही. मात्र इथे डीजे सगळ्या प्रकारचा खेळ पाहत असताना मात्र समर्थकडून पुन्हा एकदा अमितच्या फलंदाजीवर फुलस्टॉप लावून दिलाय. कारण की अमितची खेळी संपुष्टात आणले. जो स्टार खेळाडू या मॅच मध्ये होता तोपर्यंत आता मात्र सेमीफायनलला कोणती फलंदाजीमध्ये मोठा फटका खेळून दिला नाही. इथे मात्र स्ट्राईक साठी येतोय बारक्या कांबळे. अप्रतिम दर्जाचा खेळाडू सामना करेल तो समर्थ कडूच्या गोलंदाजीचा. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येतोय. चेंडू हवाई फायर. मात्र विनोद वाडकर आहेत. कोणतीही चूक होणार नाही यात काही शंकाच नाही. याच दरम्यान मात्र चांगल्या प्रकारचा एक खंदा फलंदाज बारक्या कांबळे बाद होतोय. डीजे तर जर आयुष्यात स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही आणि संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं. जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास घडलंच पाहिजे. पण कोणता संघ इतिहास घडवतोय या मैदानावर आपली छाप सोडतोय समर्थ कडू.
आहा हा 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 सुंदर चेंडू, अप्रतिम दर्जाचा चेंडू, लेग स्पिनचा मारा केला. लेग स्पिनचा म्हटलं गेलं तर आपला ऑस्ट्रेलियाचा मात्र सेनवानची आठवण देते. शेनवानची आठवण म्हटलं की लेग स्पिन अप्रतिम दर्जाचा करायचा, परंतु त्याचं मात्र झोप उडवली होती ती मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं. आज मात्र ती झोप उडवतोय का बघूया. फलंदाजी करतोय तो मात्र फलंदाज दरम्यान हा हेलिकॉप्टर शॉट येतोय, मात्र मिड विकेटच्या दिशेने मात्र सुंदर झेल टिपतोय. अप्रतिम दर्जाचा खेळ मात्र इथे हजेरी लावतायत सर्व खेळाडू इथे येत आहेत, मात्र आपली हजेरी लावून जात आहेत ते मात्र फलंदाज वापदेव वणी संघाचे. डीजे खरोखर चांगल्या प्रकारचा इथे समर्थकडून मात्र पूर्णपणे जखडून ठेवले गोलंदाजीच्या माध्यमातून. मात्र इथे बघूया रवी म्हात्रे चांगल्या प्रकारचा इथे चेंडू जातोय जमीनदोस्त फटका कार्पेटच्या माध्यमातून चुकीच्या क्षेत्ररक्षण होतोय, मात्र एकच्या बदल्यात 2 धावा मात्र निश्चित होत आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या धाव फटकावर झलकते ती मात्र आहे ती 25. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर झलकते ती मात्र आहे ती 25. पहिलं षटक पाहिलं गेलं तर 20 धावांचं होतं. दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट मिळून 3 विकेट मिळवून 5 धावा खर्च केल्या ते समर्थक कडवेने. आणि मात्र याच्यानंतर पुढचं धावतं समालोचन तुम्हाला ऐकवतोय ते माझे तसेच संदेशजी शेवाळे यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी आम्हाला नेहमीच सहकार्य असतं. खरोखर राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष, सुधागड तालुका उपसरपंच, नाडसूर, शेवाळे इंटरप्राइजेस म्हटलं तर सर्वांच्या नजरेत येईल, कारण की त्यांची ख्याती शेवाळे इंटरप्राइजेस या माध्यमातून अगदी कुठे असू द्या, वस्तूंच्या स्वरूपात असू द्या, कोणत्याही स्वरूपात, मात्र इथे शेवाळे इंटरप्राइजेस म्हणून. यानंतर मी पुढचं समालोचन ऐकवतोय माझे सहकारी तुषारजी शिंदे साहेब. धन्यवाद. जबरदस्त सामना आलाय. नक्कीच सोनूच्या 3 षटकाशी दत्ताराम ताडकर यांच्याकडून आले ते 100 रुपये, दयाराम ताडकर यांच्याकडून आले तर 100 रुपये. तर मी नक्कीच डीजे मास्टरना थोडा आवाज वाढवायला सांगेन. डीजे आवाज घुमला पाहिजे. अर्थात दमदार आमदारांचा चषक आहे, अर्थातच राजूदादा पाटील. एक नाम काफी आहे, अर्थातच राज साहेब. एक आमदार जरी घेऊन असले तरी मात्र प्रश्न निकाली काढतात ते कृष्ण कुंजवर. एवढी धमक, एवढी दहशत नक्कीच आहे ती राज साहेबांची. त्यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो आणि धन्यवाद देतो अर्थातच साईनाथ धुळे यांना. आज राजूदादा पाटील आपल्या अति महत्वाच्या कामामुळे या स्पर्धेत भेट देऊ शकले नाहीत. त्यांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली, तरी पण त्यांचा आशीर्वाद नक्कीच या स्पर्धेला असतो. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. मैदानात कशा पद्धतीची गोलंदाजी केली ती अर्थातच समर्थक कडून. अर्थातच आपण पाहिला तर महेंद्र म्हात्रेने चेंडू दुसऱ्या गोलंदाजाकडे दिला होता, पण मात्र स्वतःवर आत्मविश्वास, स्वतःवर कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. त्याने आंपायर कडून ती कॅप काढून परत त्याला दिली आणि मी गोलंदाजी टाकतो हा स्वतःचा आत्मविश्वास दाखवला. का दाखवला तर त्यांनी स्वर्गीय रतनबुवा पाटील यांच्या स्पर्धेत सुद्धा बहारदार गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज गोलंदाजीवर या सामन्यात निर्णायक गोलंदाजी करून गेला. अर्थातच तो आहे समर्थ कडू. नाव समर्थ आहे आणि समर्थपणे त्यांनी गोलंदाजी सुद्धा केली. मैदानात हव्यात त्या 26 धावा, येणाऱ्या 12 चेंडू आणि 26 धावा. सलामीवर आलाय राहुल भैया आणि विनोद वाटकरे वाट लावण्यात माहीर आहेत, मात्र त्याला या मैदानावर त्या धावा कराव्या लागतील, कारण कौस्तुभ पाटीलच्या नजरा सुद्धा त्यांच्यावर रुतल्यात. कारण गावावर आणि तालुक्यावर आणि खेळाडूवर प्रेम करणारा हा सुद्धा दर्दी आहे, पण मात्र जास्त लक्ष खाणाऱ्या गोष्टीवर असतात. तर हा सुद्धा एक खवय्ये आहे, त्याला सुद्धा धन्यवाद देऊया. स्पर्धेमातून मला बोलण्याची संधी दिली अर्थात साईनाथजी धुळे आणि प्रल्हाद दादा पारंगे यांना सुद्धा मनापासून. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज रवी म्हात्रे. राहुल भैया हा
जशी बहीण आली भाऊबीजेला आणि हा भैया आलाय गिफ्ट घेऊन मैदानात दिलाय अप्रतिम असा टोलेबाज षटकार. कमॉन डीजे. थैंक यू. बंदर कितना भी बुरा हो व गुराटी मारना छोड़ता नहीं आणि मैदानात राहुल भैया ते सिद्ध करतोय. आणि शेर कितना भी बुरा हो घास कभी खाता नहीं है. मैदानात राहुल भैया त्याच धर्तीवर फलंदाजी करतोय. पहिला चेंडू आला स्लॉट मध्ये, त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. जर धडाकेबाज फलंदाजी करण्यासाठी नक्कीच राहुल भैया ओळखला जातो आणि त्याची प्रचिती घेते मैदानात. मात्र गोलंदाज रवीला काहीतरी कमबॅक करावं लागेल, कारण नामक अशा 26 धावा दिल्या, त्याच्या 6 धावा तर आल्यात. राहुल भाईला हा चेंडू मात्र जबरदस्त खोलात टाकला होता. मात्र चांगल्या पद्धतीची रणी आणि थोडीशी नक्कीच चुकी आणि चुकीचं नक्कीच कन्वर्टर होते तर दुसऱ्या धावेत. अतिशय आम्ही जरी 40+ असलो तरी मात्र 22 या वर्षाच्या तरुणाला सुद्धा लाजवेल असा खेळ नक्कीच आमच्या रागारागात भिनलाय. कारण तुम्ही आता पैशाच्या मागे धावता, आम्ही स्वतःचे पैसे टाकून क्रिकेट खेळायचो हे मैदानात सिद्ध करतोय. चांगल्या पद्धतीच्या गोलंदाजीचा अस्त्र गोलंदाज रवी टाकतोय, त्याला सुद्धा व्हेरिएशन करतोय आणि त्यामध्ये राहुल भैया चकतोय. 40+ म्हटलं की असेल तो 90चा काळ. 90 ते अर्थात 2000 मध्ये हे खेळाडू खेळत असतील, ते आपल्या जोश मध्ये असतील. मात्र तेव्हा 1000 रुपये आणि 1500 रुपये बक्षीस असेल. मात्र आता ते लाखामध्ये तब्दील झालंय. खोलात टाकलाय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी रवी याच्याकडून पाहिलं होतं. चांगल्या पद्धतीचा कमबॅक. पहिला चेंडूवर मात्र खराब गोलंदाजी केली होती, त्याचा पुरेपूर समाचार नक्कीच रवी भैयाने घेतला होता, अर्थात राहुल भैयाने घेतला होता. त्यानंतर कमबॅक करतोय, कारण जिंकण्यासाठी येणाऱ्या 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. आता स्ट्राईकला आला तो विनोद वाटकरे. जर आपल्या संघाला अर्थातच धनवीन स्पोर्ट्स अलिबाग संघाला जर विजयी करायचा असेल तर मात्र जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय हा गोलंदाज रवी. ज्या पद्धतीची गोलंदाजी हवी त्या पद्धतीच्या धर्तीवर गोलंदाजी रवी करतोय. जबरदस्त गोलंदाजी रवी म्हटलं की रवी शास्त्री सुद्धा आठवावं लागेल. भारताचं नक्कीच व्यवस्थापनाचं काम करतात कोच म्हणून, त्यांनी नक्कीच संघाला नवीन नवीन खेळाडू काढण्याची संधी दिली. आणि मर्दात आपल्या षटकातील शेवटचा चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता. पंचाने अपील उचलून दिलं आणि विनोद वाटकरच्या खेळचं होतं आणि बसतोय पहिला हादरा. विनोद वाटकरे बॅक टू द पॅव्हलियन. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. पहिला षटका अखेर 1-9 अशी धावसंख्या धावफलकावर. येणाऱ्या 6 चेंडूत हव्यात त्या 17 धावा. अर्थात हे गाणं वाजवलं डीजे मास्टरने आणि जे लोळे पांगळे झालेत, अर्थात ती बिमारी आली शर्फी या गाण्याने. एक खांदा वरती गेला आणि ती आपलातून अशी चप्पल निघण्याची स्टाईल. मात्र ही पण लोकांना वेळ लावून गेली. मैदानात वेळ कसलं लागते. मैदानात बेटर रंगला. अर्थातच दमदार आमदार राजूदादा पाटील यांचा आमदार चषक वेलशेत नगरीत भरलाय आणि मनमुराद आनंद घेतात सगळे रसिक प्रेक्षक. साईनाथजी धुळे मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रात आहेत आणि ते सुद्धा जबरदस्त व्यस्त आहेत आपल्या कार्यक्रमात. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात त्या तब्बल 17 धावा. या 17 धावा पूर्ण करणार का हा फलंदाज, अर्थातच राहुल भैया. आणि हा गोलंदाजी मार्कवर पुन्हा येते गोलंदाज रवी, अर्थात रवी काळे. ब्लॉक मध्ये टाकला चेंडू. चांगल्या पद्धतीचा चेंडू. पंचांकडे दबाव टाकण्याचा, पण मात्र प्रतीक पाटील सुद्धा जबरदस्त एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि नक्कीच चांगल्या पद्धतीच्या सांगता होतोय रवी याची. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्या त्या 17 धावा. या 17 धावा कराव्या लागतील राहुल भैया याला, तरच आणि तरच आपला संघ अंतिम फेरीत धडेल. अर्थात वैशाली स्मृती खारापटी संघासमोर रोहाचे धुरंधर तयार आहेत. कोणता संघ येतोय आमच्याशी भिडायला, आम्ही सुद्धा सज्ज आहोत. मैदानात
नंतर अर्थात अंतिम फायनल सामना रंगेल. पुन्हा एकदा ब्लॉक पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. एक धाव घेतली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. 10 धावा धाव फलकावर, अजूनही 16 धावांची गरज. 4 चेंडू 16 धावा. या 16 धावा हा फलंदाज अर्थात प्रकाश पूर्ण करणार का? मात्र मैदानावर अंधार पातळ्या पसरायला सुरुवात झाली आणि प्रकाश मैदानात आलोय. प्रकाशच्या स्लॉट मध्ये आला होता, पण त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याचा मानस धाडस तो करू शकला नाही. त्या दरम्यान मात्र एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 11 धावसंख्येवर. 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. 3 चेंडूवर मोठे घणाघाती फटके खेळावे लागतील तरच हा संघ अंतिम फेरीत दाखल होईल. फुलटॉस आलाय, त्याला नक्कीच पाठवला. अर्थातच समालोचन कक्षाला मान वंदण्यासाठी येतोय अप्रतिम चमकार. कम ऑन डीजे. तेजस नरे अर्थातच वैशाली स्मृती संघाचा कर्णधार आपण समालोचन कक्षासमोर यायचं आहे. तेजस नरे आपण समालोचन कक्षासमोर यायचं आहे. तर 2 चेंडू 11 धावांची गरज. राहुल भैया आहे स्ट्राईकवर. इतिहास रचावा लागेल, इतिहास करावा लागेल या वेलशीत नकरीत या आमदार चषकात. जर तुझी चर्चा व्हायची असेल तर 2 चेंडू 11 धावा कराव्या लागतील, नाहीतर चर्चा होईल अर्थातच रवी काळे या गोलंदाजाची. फुलटॉस आलाय, पण मात्र त्याला बनवायचा होता, तो मात्र चेंडू बनला नाही. त्या दरम्यान मात्र राहुल भैया बॅक टू पॅव्हिलियन. मोठा आदरा. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. तर 1 चेंडू 11 धावांची गरज. एखादा नो, एखादा वाईट या सामन्यामध्ये नक्कीच अलिबाग संघाला ठेवू शकतो, पण मात्र एखादा चांगला चेंडू नक्कीच वणी संघाला अंतिम फेरीत दाखल करू शकतो. शेवटचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा होता, मात्र त्याला भिरकवला. 6 धावा येतात आणि 5 धावांनी नक्कीच हा संघ पराभूत होतोय. अर्थात अलिबाग संघ पराभूत होतोय. वणी संघाचा संघनायक आपण त्वरित यायचा आहे आणि पुढचं समालोचन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा चलतोय. अर्थातच दयाराम ताडकर यांच्याकडून आलेले सोनूसाठी 500 रुपये, 100 रुपये 3 षटकारांसाठी, आणि तोच ठरतो या सामन्यातील सामनावीर. या ठिकाणी पत्रकार आबासाहेब नेलपागारे आणि महेशजी पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती येऊन बसायची कृपा करायची आहे. धन्यवाद. दोन्ही पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपण मंच ग्रहण करायचा आहे. सामना आहे फायनलचा, ग्रँड फायनल या ठिकाणी सुरू होते. मनसे आमदार चषक सन 2022 2 षटकाचा हा सामना आहे. पंच जरा नोंद घ्यायचे. 2 षटकांचा सामना, 2 षटकांचा सामना. मंडळी आज आपण खरं तर वाट पाहतो